आमदार बच्चू कडू आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करतोय. बच्चू भाऊ, तुम्ही महायुतीमध्ये नाराज आहात का? हे विचारायचं कारण म्हणजे तुम्ही एक वेगळी आघाडी किंवा वेगळी मोठ बांधण्याचा प्रयत्न करताय अशी माहिती आहे. नाराज असायचं कारण नाही, मुद्दा महत्त्वाचा आहे. काही मुद्द्या समोर घेऊनच आपण लढलो पाहिजे. शेतकरी, शेतमजूर या सगळ्या संदर्भात दिव्यांग असेल, अखेर श्रममूल्य जपलं पाहिजे आणि श्रममूल्यावर आधारित योजना असल्या पाहिजे. इथं शेतीमालाचे भाव नाही आहे, दुधाचे भाव पडलेले आहे. मजुराला, दिव्यांगांना त्याचा पगार भेटत नाही वेळेवर, त्याला महिना वाढवून देण्याची गरज आहे. ज्याला काहीच करता येत नाही, 2 पाय नाही, डोळे नाही, ज्याला श्रम करणं शक्य नाही, अशांसाठी काही योजना नवीन करता येईल का? त्या फार महत्त्वाच्या आहे. प्रशासनामधला जे काही आम्ही पाहतो अंधाधुंदी जो वाढलेला आहे, लहान लहान गोष्टीसाठी मंत्रालयात यावं लागतं, हे सगळं सरळ करणं फार महत्त्वाचं आहे. आणि या सगळ्या संदर्भात आम्ही एकदा मुख्यमंत्र्यांशी भेटू. त्यांनी अंमलबजावणी केली नाही तर मग आम्हाला वेगळ्या पद्धतीनं जावं लागेल. बच्चू भाऊ, पण शेतकरी असतील, महिला असतील किंवा इतर वर्ग असतील यांच्यासाठी विविध हजारो करोडच्या योजना ज्या आहेत त्या शासन घोषित तर करत आहे. श्रमावर आधारित काही नाही. हां, हां. तुम्ही आज 100 किलोमीटर किंवा 4 तास काम केलं आणि दुसऱ्यानं एकही तास काम केलं नाही. तर ज्यानं काम केलं नाही त्यालाही योजना आहे, ज्यानं जास्त काम केलं त्यालाही तेच आहे. तर याचं मूल्यमापन व्यवस्थित झालं पाहिजे. पण बच्चू भाऊ, आता तुम्ही इतक्या वर्षापासून सरकारसोबत आहात, महायुतीसोबत आहात, मुख्यमंत्र्यांसोबत आहात. मग आत्ताच नेमकं तुम्हाला असं का वाटतंय? नाही, नाही, तुमचा अभ्यास कमी पडतोय मला असं वाटतं. का आम्ही या सगळ्या संदर्भात वारंवार सभागृहात बोललेलो आहोत, आंदोलन केलेली आहे. मधात मोर्चा पण आम्ही काढलेला होता. मी दिल्लीला सुद्धा जाऊन आलो मोटरसायकलनं. ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. बच्चूभाऊ, तुम्ही स्पष्ट वक्ते म्हणून आणि एक आक्रमक आमदार म्हणून ओळखले जातात. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ज्या पद्धतीचा फटका पडलेला आहे आणि त्यामुळे आगामी विधानसभा पार्श्वभूमीवरती कुठेतरी तुमचे बदललेले सूर आहे. नाही, नाही, नाही. असं काही एक बघ कसं आहे, शेतकऱ्याचा, दिव्यांगाचा नूर बदलावा म्हणून आमच्या भूमिका आहे. हम जिधर बम उधर हम ह्या आमचं आत्तापर्यंत कधीच राहिलं नाही. 15-20 वर्ष लढतोय बच्चूकडून 350 गुन्हे दाखल आहे. जिधर बम उधर हम रहते तो ये गुन्हे दाखल नाही होते ते. तर तुमची भूमिका ठरली आता महायुतीसोबत लढायचं नाही म्हणून. नाही, नाही, अजून कुठं ठरलंय. आता पहिले सीएम साहेबांशी भेटून मग ठरवू. हां. काय तुमचा प्रयत्न असणार आहे? म्हणजे कोणाकोणाला माझं समजा असं जर नाही म्हणणं आहे ठरलं का तुमचं नाही ठरलं महायुतीसोबत तर जायचं, आम्ही सगळ्यांसोबत चर्चा सुरू आहे. कोण कोण असतील तुमच्यासोबत? तुपकरजी असेल, संभाजीराजे असेल, तिकडे तुमचं आपवाले असेल, जे समविचारी आणि शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या मुद्द्याबाबत त्यांचा आमचा मुद्दा एक राहील, त्यांचा विचार आमचा एक राहील, त्या संदर्भात आम्ही म्हणजे एक शेवटचा प्रश्न, समविचारी पक्षांची मोठ बांधून सगळ्या जागा लढणार तुम्ही? समविचारी म्हटल्यापेक्षा सममुद्दे. हं. विचार तर आहेच, पण मुद्द्या संदर्भातच आम्ही उभं राहावं. ह्या शैक्षणिक विषमता असेल, आरोग्याची विषमता वाढत चाललेली आहे. या सगळ्या संदर्भात, शेतकऱ्यांच्या संदर्भात, जिथं आम्ही पहिले आमच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र बसू आणि मग एकत्र लढू. ठीक, धन्यवाद ही सगळी बातचीत केल्याबद्दल. व्हिडिओ जर्नलिस्ट जितेंद्र वाघमारेसह मी देवेंद्र कोलटकर, NDTV मराठी, मुंबई.